ताई बिझनेस करत होते. सगळ्याच मी म्हणेन की बिझनेस मनसाठी एक सगळ्यात मोठा टप्पा होता तो म्हणजे लॉकडाऊनचा टप्पा. हं. की ज्या काळामध्ये भले-भले बिझनेस बंद पडले होते. लोकांचे सगळेच उदरनिर्वाहाचे जे काही पर्याय होते ते ठप्प झाले हं, होते. हं. अशा वेळेस तुमच्याही आयुष्यामध्ये एक तो कठीण टप्पा होता. हो, त्यात बरोबर. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा अनेक भावनिक ताणतणावाला सामोरं जावं लागलं होतं. मला असं वाटतं याही गोष्टीबद्दल आपण बोललं पाहिजे. कारण अशा प्रकारची जी सिच्युएशन आहे ती भविष्यात कधीही येऊ येऊ शकते. शकते. सो अशा वेळेसही आपल्या उद्योजिका आहेत, त्यांनी हं. कसं या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे? त्याच्यासाठी तुमची स्टोरी खूप इन्स्पिरेशनल आहे. हां, हो. सांगते. काय झालं आपलं शॉप जो ठाण्यामध्ये सुरुवात झाली ते 2019 ला स्टार्ट झालं राइट. आणि 2019च्या नंतर मला वाटतं त्यावेळेला कोरोनाचं हे आहे ना डिसेंबरपासून सुरुवात झाली होती. राइट, राइट. हळू-हळू, हळू-हळू, हळू-हळू हळू असं होतं येत होतं आणि की मार्चला कानावरती लॉकडाऊन हां. लागलं होतं. आणि बरोबर. मला वाटतं 19 मार्चला लॉकडाऊनचं म्हणजे आम्हाला ना 18 मार्चला बरोबर हं. 18 मार्च 2020ला आम्हाला नोटीस आली होती की 3 दिवसासाठी तुम्हाला शॉप बंद बंद ठेवायचं. करायचं. मग ते 3 दिवसाचे 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, ते वाढतच गेलं. हो. आणि मग लॉकडाऊन इतकं हे झाल्यानंतर खूपच स्ट्रिक्ट झालं. हं, मग ते काहीच नाही. मग हं, सगळं आपले पेमेंट्स वगैरे सगळ्याच गोष्टी पूर्ण थांबल्या होत्या. हं. आणि मेन मग त्याच्यात माझ्यासोबत असं घडलं, की माझ्या सगळ्यात जवळची व्यक्ती माझे वडील होते. आणि बरोबर. मला वडिलांनी भयानक सपोर्ट केलं. आणि ते त्यावेळेला लॉकडाऊनमध्ये गावी अडकले होते. पण त्यांना असं काही कोरोना वगैरे झालं नव्हतं. पण त्यांची अचानक डेथ झाली. ओह! ओके. अचानक त्यांना हार्ट अटॅक आला आणि हार्ट अटॅकमध्येच गेले ते. हं. आणि इतका त्रास झाला त्या गोष्टीचा, की असं वाटलं नव्हतं. कारण की 1 दिवस अगोदर म्हणजे त्यांचा 1 जूनला वाढदिवस होतं. बरं. हां, 1 दिवस आधी त्यांचा वाढदिवस माझ्या भावाने गावी सेलिब्रेट केला. माझ्याकडे बोलले रात्री आणि मला फक्त ओह! एवढंच म्हणाले, की "मला 8 दिवसासाठी इकडे ये गावाला." मी म्हटलं, "पप्पा कसं येऊ मी? आता इतका लॉकडाऊन आहे आणि हं. इतका स्ट्रिक्टली आहे, की त्याच्यात आपण नाही येऊ शकत. सो तुम्हाला हे करावं लागेल." नाही म्हणे, "ये. तिथे राहून काय करते?" म्हटलं, "शक्यच नाहीये ना, प्रवाससुद्धा नाही ना होतं त्यावेळेला हं. आणि गाड्या तर जातच नव्हते, तर आपण जाऊ शकतोय." आणि त्यांचं अचानक दुसऱ्याच दिवशी डेथ झाली. म्हणजे ओह! तो आमच्यासाठी इतका बेकार टप्पा होता, की म्हणजे काय करायचं, कसं करायचं, काही सुचतच नव्हते. हं, आणि मग मी पूर्ण खचतच गेली होती. आणि असं झालं की लॉकडाऊन, आपण शॉपचं रेंट कसं द्यायचं? हं. मग आम्ही विचार केलेला की आता शॉप बंद करूया. बरोबर आहे. शॉप बंद करूया कारण की जर आपल्याला काहीच घडत नसेल, तर मग नाहक शक्यच नाही. पैसा देणं पण पैसा बरोबर देणं आहे. कसं? इतके कामगार होते आपल्याकडे. म्हणजे त्यावेळेला माझ्याकडे जवळ-जवळ 10 ते 12 लोकं कामाला होते. ओह! त्यावेळेला. अच्छा. हं, हं. म्हणजे 19-20 ची गोष्ट आहे. आज 25 लोकं आहेत. ओह! हं. आणि मी म्हटलं आता आपण इथेच थांबूया. परत एक आतून म्हणताना एक आवाज येतो, की "पूर्वा तू एवढं तयार केलंयस आणि ते आणि तू अचानक बंद एका का? क्षणात बंद कसं करायचं? हे उभं करण्यासाठी मी किती मार्केट फिरली, कुठे-कुठे गेली आणि मग ते सगळं घेऊन येऊन एक-एक गोष्ट रेडी केली. आणि मग त्याच्यानंतर मग मी गावीच असताना मला वाटतं त्यावेळेला एक टायमिंग दिलेलं. हं. सकाळी 8 ते 4. सकाळी 8 ते 4 कोणीच कस्टमर येत नव्हतं. बरोबर आहे. आणि त्यावेळेला सायक्लोनमध्ये वगैरे आम्ही गावालाच अडकलो होतो. अच्छा. हां, म्हणजे हं, कोकणामध्ये मोठं सायक्लोन आलं होतं. म्हणजे हं. लिटरली ती सुद्धा म्हणजे आमच्या सुद्धा जीवावर बेतलंय ते. ओह! हां. बरं. आणि मग त्याच्यानंतर इथे आल्याच्या नंतर काय करायचं? 8 ते 4 कोणीच कस्टमर येत नव्हतं. बरोबर आहे. कोणीच आणि कस्टमर तो नाही. काळ पण असा होता, की लग्न समारंभ किंवा असं काहीच काही नव्हतं. व्हायचंही नाही. व्हायचंच नव्हतं. बरोबर. फर्स्ट लॉकडाऊनमध्ये तर काहीच नव्हतं. सेकंड लॉकडाऊनमध्ये हळू-हळू थोडं-थोडं हळू-हळू सुरू झालं सुरू झालं. लिमिटेशन्स. हां. आणि सुरुवातीचे 4-5 महिने असेच गेले आणि मग म्हटलं आता रेंट वगैरे आपल्याकडे काहीच खिशात नाही. आता बंद करण्याशिवाय काहीच पर्याय नाहीये. परत असं नाही म्हटलं नको. मग मी काय केलं आपलं 8 ते 4 शॉप चालू ठेवलं हं. आणि बघायला लागली ब्लाउज कोण घेणार? साड्या हो. कोण घेणार? बरोबर आहे. कारण की लोकांना असं होतं, की पहिलं म्हणजे आपलं सुरुवातीचं काय आहे खाणं-पिणं. तेच अन्नाचीच मानवा अन्नाचीच होती. हां, हे होती. म्हटलं, की लोकं हे खाणं-पिण्याशिवाय लोकं काहीच घेत नाहीये. बरोबर. तर स्वतःकडे काय बघणार? हं, त्याच टाईमाला मग माझ्या असं माझ्या डोक्यात थोडंसं फिरायला लागलं, की आपण इमोशनली मी गेली. हं. मी मला ही मुलगी आहे. हो. माझी इच्छा आहे, की मला असं वाटायला लागलं, की नाही मी माझ्यासाठी नाही घेणार, पण मी माझ्या ईशासाठी नक्की घेणार. हं. काहीही करणार. आपण पॅरेंट्स आहोत बरोबर. आणि मुलं ही म्हणतात ना, पहिली ही इथली गोष्ट आहे.
म्हणजे ती इथे अटॅचमेंट आहे तुम्हाला की तुमच्या मुलांसोबत तुम्ही काहीच घडून देणार नाही. बरोबर. तुमच्याकडे पैसा नसला तरी सुद्धा तुम्हाला त्यांना छोटीशी तरी गोष्ट तुम्ही आणून देणार. व्हेरी ट्रू. आणि मुलांसाठी केल्याशिवाय कुठलाच आई वडील राहणार नाही. सो मी विचार केला आपल्याकडे थोडाफार फॅब्रिक आहे, खणाचा फॅब्रिक होतं, रॉ सिल्क होतं माझ्याकडे, ब्रॉकेटचं फॅब्रिक होतं, पैठणीचं फॅब्रिक होतं, हे सगळं ब्लाउजेसचंच फॅब्रिक होतं. बरोबर. सो मग मी माझ्याकडे एक स्टँड होता, मी पायलट प्रोजेक्ट केला. म्हणजे मी इथेही सांगेन तुम्हाला कुठलीही गोष्ट करण्या अगोदर एक पायलट प्रोजेक्ट करा. एक 50 ते 60 गोष्टी म्हणजे बरोबर. 50 ते 60 असे तुमच्याकडे प्रोडक्ट असले पाहिजे ते विकण्यासाठी, की ती तुम्ही पहिले हळूहळू स्टार्ट करा. व्हेरी ट्रू. त्याच्यानंतर तुम्ही मोठ्या गोष्टीला हात घाला. मग मी तोच पायलट प्रोजेक्ट केला. एक हार्डली माझ्याकडे 70 ते 80 फ्रॉक होते. अच्छा. हा. लहान मुलांच्या कपड्यांचे. कपड्यांचे ते मी बरं. बनवले. ओ. मी माझा एक मास्टर त्याला बोलवून घेतलं, की तो असा मास्टर होता की तो खूप फास्ट होता, की मला माहिती ही व्यक्ती आपल्याकडे येऊन त्याला बोलवलं बरं. आणि आणि त्याला मी त्यावेळेस तुम्ही गावाला होतात. नाही मग इथे इथे आला आली होता. होती बरं. मी. त्याला मी बोलावून घेतलं की म्हटलं आपल्याला असं असं करायचंय काम. त्याला मी फोनवरच हे केलं आणि त्यावेळेला शॉप ओपन नाही करू शकत होतो, पण आम्ही शटर ओपन करून आम्ही गेलो आणि त्याला एकट्यालाच बसवायची. म्हटलं की तू बाहेर येत नको जाऊ, पाहिजे तर तू थोडा टाइम कर. मग मी त्याला तोच काम त्याच्या घरी दिलं. अच्छा. आणि सुरुवातीला मी मास्क सुद्धा केलं. आपले मास्क मास्क फॅन्सी मध्ये. फॅन्सी मध्ये. अच्छा. म्हणजे कलमकारी मास्क आहेत, अजरकच्या आहेत, ब्लॉक प्रिंटच्या आहेत, पैठणीच्या आहेत, खणाच्या आहेत. हे मास्क आम्ही बनवले आणि ते मास्क आम्ही हे करायला लागलो आणि त्याच्यानंतर ते मास्क आम्ही आणि मग त्याच्यानंतर त्याला आम्ही जो घरी स्टॉक दिला तर आम्ही हल्ली मला वाटतं 70-80 फ्रॉक होते माझ्याकडे. अच्छा. आणि गणपतीच्या टायमात मी त्या आठवड्यामध्ये 80,000चा सेल केला. ओ. म्हणजे वाव. माझ्याकडे तो आकडाही आहे की मी लिहून ठेवलं होतं आणि लिहून ठेवते मी प्रत्येक गोष्ट. 80,000चे मी फ्रॉक विकले. फक्त मुलींचे, मुलांचं काहीच नव्हतं तेव्हा. आज आहे पण त्यावेळेला नव्हतं. हो. आणि मग असं झालं की आपल्याला समजायला लागलं आणि ती गोष्ट इथे ठाण्यात नव्हतीच. हा. म्हणजे खणाचे फ्रॉक नव्हते, बरोबर. छोटे छोटे होते पण प्रीमियम क्वालिटीचं काहीच काहीच नव्हतं. नव्हतं. छोटे छोटे आहेत, आजही आहेत, मी नाही म्हणत नाहीये, पण प्रीमियम क्वालिटी आहे, फिनिशिंग जे आहे प्रोडक्टला म्हणजे हँड पेंटिंग किंवा एम्ब्रॉयडरी केलेल्या अशा हो. गोष्टी नव्हत्या. बरोबर. त्या मी गोष्टी त्यावेळेत आणलं आपल्या ठाण्याच्या शॉपला आणि लोकांना इतकं छान रिस्पॉन्स मिळाला. मग मला एक कॉन्फिडन्स वाढला की नाही आपण काहीतरी करू शकतो. मग आता राहिलेला अगोदरचा रेंट तो कसा काढायचा, ह्या सगळ्या म्हणजे मी त्या पैशामध्ये माझे इलेक्ट्रिसिटीचं बिल, माझे कामगारांचे पेमेंट हे मी काढलं. पण तरी पण राहिला होता प्रश्न माझा रेंटचा. मग मी काय केलं, मी स्वतः त्यावेळेला सरळ मी लोन उचललं आणि मग मी ते रेंट क्लिअर केलं. कारण की एक कॉन्फिडन्स वाढलाय की आता नाही, करू शकतो, आता आपण करू शकतो आणि बरोबर. आपण EMI इझिली भरू शकतो. म्हणजे EMI भरण्याची तुमची तयारी असेल तरच तुम्ही लोन काढलं पाहिजे. आणि की तेवढं असं कॅपॅसिटी असली पाहिजे तुमच्यामध्ये की बाबा जर तुम्ही लोन उचलताय तर ते बँकेचे हप्ते तुम्हाला गेले पाहिजे. कारण की जर तुम्हाला फ्युचरमध्ये मोठा काहीतरी पाय उचलायचा असेल तर जर तुम्ही बँकेचे लोन वगैरे उचलताय त्याचे EMI वगैरे आहेत ना ते रेग्युलर जातील तर तुम्हाला बँक सपोर्ट करेल पुढे जाऊन. असे. आणि मग त्याच्यानंतर इतकं छान आम्ही कलेक्शन बनवलं की लिटरली आपला शॉपच्या बाहेर दिवाळीमध्ये आणि त्यावेळेला असं होतं की 4-4 लोकांना सोडायचं. म्हणजे 4 लोक आणि आपलं शॉप मोठं असल्यामुळे 2 काउंटर होते. सो आम्ही काय केलेलं, आम्ही स्टाफ पण 3च, मी एक फक्त कॅश काउंटरला 1 मुलगी आणि एक त्या साईडला मुलगी, 2 काउंटरवरती 2 मुली ठेवलेले. सो आम्ही 4-4 लोक, बाहेर लोकांच्या रांगा लागल्या. म्हणजे आम्ही लिटरली असं पेशंटला कसं बोलवतात तसं आम्ही बोलवायचं की चला आता तुम्ही नेक्स्ट. म्हणजे ह्या 4 झाले की ते 4, म्हणजे 4च घेत होतो आम्ही, पण इकडे 2 तिकडे 2 करून आम्ही अटेंड करत होतो. म्हणजे थोडंसं 2 काउंटर असल्यामुळे फटाफट होत होतं. मग ती इतकं छान रिस्पॉन्स मिळायला लागला की मग हळूहळू ब्लाउजेसला पण रिस्पॉन्स मिळायला लागला. म्हणजे आम्हाला तिथे समजलं की बाबा नाही आपलं हे प्रोडक्ट चालतंय, मग आपल्याला जास्त वाढवायला पाहिजे. जर तुमचं प्रोजेक्ट म्हणजे जर आता आपलं चाललंय, आपला पायलट प्रोजेक्ट आपण छोटा उभा केलेला सक्सेसफुल झालाय तर आपण हळूहळू स्टेप उचलायला लागलो. म्हणजे जो माझा प्रॉफिट होत होता तो प्रॉफिट मी काय करत होती, सुरुवातीच्या काळात मी माझ्या खिशात नाही जास्त ठेवत होती, थोडंसं ठेवत होती. आणि थोडंसं जे ठेवत होती ना त्याच्यामधलं म्हणजे माझं ट्रॅव्हलिंग आलं, जे काय असेल तेच खर्च मी करत होती त्याच्यातून.
की बाबा आपल्याला घरात काही गोष्टी लागणाऱ्या असतील ते मी खरेदी घेत होती, पण जास्त नाही. हम्म. की म्हणजे एक माझं Certain amount हा ठेवून. एक बजेट ठेवत होती, त्या बजेटमध्येच करत होती मी. हम्म. त्या बजेटमध्येच करायचं आणि बाकीचं जे काय असेल तो प्रॉफिट आपण शॉपमध्ये गुंतवायचं. बर. आणि तो मी पूर्ण नफा आहे तो माझा शॉपमध्ये गुंतवत गेली. आणि अच्छा. त्याच्याने मला वाटतं 1 वर्षाच्या आतच मी माझं जो लोन काढलेलं तो मी क्लिअर केलं. काय म्हणता? हा, मस्त. त्याच दरम्यान मी क्लिअर केलं. मी घेतले, मला जेव्हा लागेल ना तेव्हा मी बँकेचे लोन घेतले, पण मी फटाफट क्लिअर करत गेली. बरोबर आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या नवऱ्याने भयानक सपोर्ट केलं. भयानक म्हणजे कधी त्यांनी असं मला, म्हणजे मी असंही नाही केलं की कधी जेवण नाही बनवलं किंवा काय असं हे नाही केलं. सगळ्याचा बॅलन्स साधत होते. आणि सर्वात महत्वाची म्हणजे मी सांगेन की लोक असं करतात की शॉप ओपन करतात, पण ते असं विचार करतात की मी आहे ना एकटी, मी एकटं करेन. पण असं नसतं. एकटं कोणीच काम काहीच करू शकत नाही. मॅनपॉवर तुम्हाला घ्यावीच लागते. आणि मी पहिलं सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा आपलं कळव्यातला शॉप टाकलं ना तेव्हापासून एक मुलगी तरी मी जॉबला ठेवायची. म्हणजे मी सगळं स्वतःवर नाही घेत होते. आज मला मुलगी आहे, ती आजारी पडू शकतो. बरोबर आहे. घर आहे, घरातल्या कामात मी कुठल्या तरी अडकू शकते. मला जर कुठे पुढे घरातल्या कामानिमित्त मला जर जायचं झालं किंवा मला मार्केटला जायचं झालं तर मी शॉप बंद करून नाही जाऊ शकत. बरेचसे लोक असं करतात की स्टाफवरती विश्वास नाही ठेवत की नाही. म्हणजे मी बऱ्याचशा लोकांना सांगितलंही, ते लोक म्हणतात की तुमच्याकडे स्टाफ कसं टिकतं. माझ्याकडे बरंच स्टाफ आहे आणि गेले 10 वर्षापासून माझ्याकडे स्टाफ आहे की तो स्टाफ आजही त्याच लेवलला काम करतोय. म्हणजे तुम्ही तुमचे जे लोक आहेत ना त्यांच्यावरती विश्वास ठेवा. खरी गोष्ट आहे. तुम्ही जोपर्यंत स्वतः विश्वास ठेवत नाही ना, तुम्ही लॉयल नाही आहेत ना, तोपर्यंत तुमच्यासाठी स्टाफ लॉयल्टी दाखवणार नाही. ते तुम्हाला करायचं आहे. मग माझा स्टाफ इतका छान मिळाला, म्हणजे मी आज आहे ना ती त्यांच्यामुळेही आहे. कमाल कमाल. कारण की मला माझ्यासोबत म्हणजे मी आज बऱ्याचशा कामानिमित्त मी बाहेर असते, पण मी नसतानाही आता मी इथे बसलीये पण माझं शॉप चालू आहे आणि माझा शॉप 365 डेज चालू असतो. किती भारी. हा, म्हणजे त्याच्यात सुट्टी नाही, काही नाही. त्यांना पाहिजे तेव्हा मी सुट्टी देते. आणि असंही नाही करत की बाबा संडे आहे म्हणून तुम्ही सुट्टी घेऊ नका. असू शकतं एखाद्याचं काम, व्हेरी ट्रू, असू शकतं ना. जर तुम्ही ओनर आहात, तुम्ही कुठेतरी बाहेर जाऊ शकत तर ते का नाही जाऊ शकत. आणि ती कॉर्डिनल रिलेशन मेंटेन करणं आणि त्यामुळे ना माझ्यासाठी वेळेला लगेच उपयोगी पडतात. खरी गोष्ट आहे.